श्री स्वामी समर्थ माऊली. आज आपण बघणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृतातला अध्याय 1 ते 3. तर चला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गुणसदृशं तत्त्वमस्य अधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्णं पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपीचं मला दंडकमलुधरं कट्यांतर रक्षक त्रैगुणरहित लोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतारक पाहि माम जय जय क्षीरसागरा मायचक्रचालक अविनाशा शेषैन अनंत अनामदित अनंत तू सकळ विश्वजंता सुमतकंड रक्षकांत सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमो. त्या महाविष्णूचा अवतार गरदवदन शिवकमल एकदंत पशुधर अगम्य लीला त्याची त्या मंगलाची साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामीचरित्र सारामृत पुन्हा निर्विघ्नपणे होणे जिचा वरद प्रसाद मृत मूढ पंडित होते तत्वता सगळ काव्य तीयत हाताती ब्रह्मसुत नमी गेला तो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कारण छेद तो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादाय गुरुवरत केवी असती माता पिता त्याचे श्रेष्ठ स्वामी वर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांगे ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन देवांचा उतार लीला विग्रह अत्रिकुमार दत्तात्रय नमी येला धर्म संस्थापना कारणे योगायोगी अवतार घे नाना विषय वेद धरणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रसजे अत्रिकुमार अक्कलकोटी साचर सिद्ध केले स्वामी रूप कोठे आणि कोणत्या कुळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वय नष्टमा कुळी धर्म कोणी कोणाचाही कळला तो स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार जावी नाना विषय भक्तमूर्त पुरविले त्यांची शासनाक नमुने करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमा जरी गाव याचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून स्तुती संतुष्ट स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्य करुणी आता नमो साधू वृंद त्यांचे नाही भेद ते स्वामी सन्मुख आनंदली सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्याने वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे शास्त्रांगे कवी कुल मुटकावतंस नमिले कवी कालिदास त्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन त्यांचे ग्रंथ रचना पाहुणे नातेही डोलविती मान त्यांचे चरण नमिले ईशचरणी जडले चिंतन ते तुकारामध्ये भक्त ग्रंथारंभी नमोत्या वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी म्हणजे दिनावरी कृपा करून आपण दुरस्त राहुनी ग्रंथरचना करावी आता करून नमना जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी शवनी असे माझे असंस्कृत वाणी तिकडे न पाहावा स्वामिनीला बहुत प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णित ग्रंथ पसरेन समुद्रसा त्या मोहदतीतून पाही अमूलमुक्त फळे घेतली काही ध्याव्या मानसुज्ञानी अर्मन काही न करावा इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समत आधारी भक्त पुरुषोत्त प्रथमोध्याय गोढा इथे स्वामीचरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तेथेच निष्काम भक्तप्रती केवळ प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाला पात्र त्यांच्या दर्शनाचा आदर त्याचा केला की त्याच सवय एक पारसी आलं होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळींचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेर मांडामध्ये एके हरी दोघांवरी बसवले दोघांवरी तिसरेवरी बसले आपण पाहुणी समर्थांचे तेजस उभय त्यांनी केला चौक साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामीने हास्यवदन करून उत्तर द्यायला लागून आम्ही कधी वनातून प्रथमानंबी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीच्या दर्शना पाहिले गंगाटाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारापती पातले पुढे पाहिले केदारेश्वर हिंडले तीर्थे समग्र ऐसी पाहिली हजारो नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातळ गोदा तटकाप्रती तिचे महाप्रख्याती पुन्हा तरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान सळे पाहिले परमपावन काही दिवस फिरून हैदराबादचे पातलो घेतलिया मंगळवेढात बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरात स्वच्छंतेत राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर बंगल्याचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटाप्रती येणे येथून
तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे हा नांदत ऐसे आमचे सकळ वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढा प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती त्यांची विशेष झाली. दर्शन येथे साधू दिगंबर लीला विग्रह यती वर्य कंबरेवर ठेवणी कर दर्शन तेथे त्यांचे. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संबंध आनंदे भक्ते परिसोत द्वितीयोध्याय गोडा. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांचे नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षय करुणे वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव करती आप्पा टोळी झाले भक्त तेथील साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सर्वे घेऊन स्वामींची टोळ जाते अक्कलकोटच अर्ध मार्गावरून टोळांची मागे पडते भागपाचे टोळी गेल्या परतून स्वामी चालले उठवणी बहुताच वर्जित सेवकांनी परिमत्स मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामाद्वारे बसले ते राजवच्छेने तेथे एक अबिंद होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पातळ महासिद्ध समजले पूर्वा पुण्यस्थळ निश्चित आले चोळापाच्या गृहपती स्वामींचे जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर योगा यागती काही चोळापाने केले नाही परी भक्ती सपाही स्वामी आले प्रधानाते त्यांचे देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करी तेव्हा चोळापाची चिंधी आनंद झाला बहुसाळ तैपासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारे दिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजगादीवरी दक्ष वसुली कारभारी परम ज्ञानी असते ते चोळापाचे गृहपती आले कोणी एक येती लोका चमत्कार धाविती गावात मात पसरली नृपाशी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विखात पातले वार्ता ऐसे ऐकून राहा बोलले काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पायी आजवर झाले नाही आता जाऊन लवलाई भेटूता येती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली गाणी हे सत्य जरी येऊनी आताच दर्शन देतील रामुखातून वाणी निघाली तोच येती मुरी पुढे ठेली सकाळ सभा चक्की झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जळती ते सकाळ सभा आनंदी समस्या पावले वंदिती षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संपदा प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय घोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश.